हॅलो एव्हरीवन, तुम्हाला ट्रिक लक्षात आली असेल की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं कॅल्क्युलेट करायचं, बरोबर आहे, कसं ड्रॉ करायचं, बरोबर आहे. तर आता आपण तशाच मस्त त्याच ट्रिकचा हेल्प घेऊन आपण काय करणार आहोत, वेगवेगळ्या ॲटमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टार्ट करणार आहोत. तुम्ही ट्राय केले असतील तर चेक करा, जर केले नसतील तर माझ्यासोबत ट्राय करा. ओके, चला स्टार्ट करू. आपण काल ॲटॉमिक नंबर 4 पर्यंत बघितलं होतं. ॲटॉमिक नंबर 4 कशाचा असतो? बेरिलियमचा. आता आपण बघू त्याच्या नेक्स्ट बोरॉन. त्याचा ॲटॉमिक नंबर काय असते? ॲटॉमिक नंबर किती असते त्याचा? 5. किती असते ॲटॉमिक नंबर? 5. चला तर मग बघूया काय आहे त्याचा ॲटॉमिक नंबर किती? 5. चला स्टार्ट करा. ट्रिक्सनुसार पहिल्यांदा काय येणार? 1s. आपल्याला माहिती यस सबशेल आहे, त्याचं मॅक्झिमम किती नंबर असतात? 2. 1s2 नंतर 2s2, बरोबर आहे. 1s2 2s2. राहिला प्रश्न कशाचा? 2p. किती आहेत इथं? 5 इलेक्ट्रॉन आहेत. 2 झाले, 4 झाले. आता काय येणार मग? नेक्स्ट ऑर्बिटल कोणते? ते 2p. पण त्यामध्ये आपल्याला 6 इलेक्ट्रॉन अटॅच टाकता येतील का? नाही. तिथं आपण किती इलेक्ट्रॉन टाकणार? 1. ओके, 2p1 हे काय त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तसंच इलेक्ट्रॉनिक आता नंतर बघू आपण कार्बनचं. चला स्टार्ट करा. 1s2 2s2 2p2, गुड. नंतर 1s2 2s2 2p3. नंतर ऑक्सिजनचं 1s2 2s2 2p4. आपण काल मेथडही बघितल्या होत्या, बरोबर आहे. पहिली मेथड कोणती होती? कोणती होती? इलेक्ट्रॉन डायग्रामॅटिक, आणि दुसरी कोणती होती? नोटेशन, बरोबर आहे. पहिली कोणती होती? ऑर्बिटल डायग्रामॅटिक, आणि दुसरी कोणती होती? ऑर्बिटल नोटेशन मेथड. आता मला सांगा बरं, ही कोणत्या मेथडनी आहे? डायग्रामॅटिक मेथडनी आहे की नोटेशन? अगदी बरोबर. कशानी आहे? नोटेशन, बरोबर आहे. ज्यामध्ये नोटेशनमध्ये काय काय करतो? शेल नंबर, सबशेल नंबर आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किंवा त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉन. आले लक्षात? बघा मग फ्ल्युरिन 1s2 2s2 2p5. नंतर 1s2 2s2 2p6. आता ह्या ठिकाणी जो निऑन आहे, ज्याला आपण कोणते गॅस म्हणतो? नोबेल गॅसेस. त्यामुळे आता बघा, पहिला शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात? 2. दुसऱ्या शेलमध्ये किती असतात मॅक्झिमम इलेक्ट्रॉन? 8. मग ह्याच्यामध्ये हा कसा आहे? स्टेबल न्यूक्लियर. हा कसा आहे? स्टेबल. का स्टेबल आहे? कारण की निऑन हा नोबेल गॅस आहे आणि तो स्टेबल असतो कारण की त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 10. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? बघा, दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8. आलं लक्षात? म्हणून ते कसं आहे? स्टेबल. त्याला शेअरिंग वगैरे करायची गरज पडते का? नाही, कारण की त्याचं ऑक्टेट कसं असते? कंप्लीट. आलं लक्षात? कंप्लीट असल्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायची गरज नाही किंवा इलेक्ट्रॉन गेन करायची किंवा इलेक्ट्रॉन शेअरिंग करायची गरज नाही. त्यामुळे तो कसा आहे? स्टेबल. कसा आहे? स्टेबल. ओके, चला मग नंतर सोडियम. 1s2 2s2 2p6. काय आहे? 1s2 2s2 2p6. आता 2p6 नंतर काय असते? अगदी बरोबर 3s1. काय असते? 3s1. तसंच मग मॅग्नेशियमचं बघा, 1s2 2s2 2p6 3s2. ओके, नंतर परत ॲल्युमिनियम किती आहे ॲटॉमिक नंबर? 13. 1s2 2s2 2p6. काय आहे? 1s2 2s2 2p6. आता नंतर परत 3s2. मोजा बरं, 6 4 10 11 12. आता जो एक आहे ऑर्बिट, एक इलेक्ट्रॉन, ते कोणत्या ऑर्बिटमध्ये शिफ्ट होईल? 3s नंतर काय राहते? 3p, म्हणजे 3p1. राहील लक्षात? बघा मग ॲल्युमिनियमचं 1s2 2s2 2p6 3s2 3p1. आलं इथपर्यंत लक्षात? काढून घेतलं. आता आपण बघू पुढचे एलिमेंट. ओके, पुढचे एलिमेंट म्हणजे इथं 13 पर्यंत झालं. आता बघू आपण पुढचे एलिमेंट. चला आता आपण बघू पुढचे एलिमेंट. पुढचे आपण 13 पर्यंत बघितलं. आता आपण बघू नेक्स्ट 14. 14 कशाचा असते ॲटॉमिक नंबर? सिलिकॉनचा.
15 कशाचा असते? फॉस्फरसचा. 16 कशाचा असतो? अगदी बरोबर सल्फरचा. 17 कशाचा असतो? क्लोराईडचा. 18 कशाचा असतो? आर्गॉन. नंतर 19 पोटॅशियम. नंतर 20 कॅल्शियम. नंतर 21 स्कॅन्डियम आणि 22 कोणतं आहे? टिटॅनियम. बरोबर आहे. चला तर मग ट्रिक फॉलो करा आणि काय करायचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करायचं आहे. आता सांगा सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 14. चला रेलगाडी सुरू. 1s2 2s2 2p6 3s2 नंतर 3p. बरोबर आहे. हा सिक्वेन्स आहे. 1s2 2s2 2p6 3s आणि नंतर 3p ऑर्बिट. आता आपल्याला माहिती 6 7 8 9 10 11 12. बरोबर आहे. आता इथं किती पाहिजे? 14. म्हणजे 2p मध्ये किती राहणार? 2 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. हे काय झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघू आपण फॉस्फरसचं. परत 1s2 2s2 2p6 3s2. आता इथं काय ना 3p3. मोजा बरं. 6 4 10 11 12 13 14 15. बरोबर आहे. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तसंच सल्फरचं 1s2 2s2 2p6 3s2 3p4. आलं लक्षात. नंतर क्लोराईडचं 1s2 2s2 2p6 3s2 3p5. आता ह्याचं आपण जर बघितलं इलेक्ट्रॉन किती आहेत मोजा बरं. 6 4 10 11 12 13 14 15 16 17. बरोबर आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. नंतर आता बघू आपण आर्गॉनचं. परत रेलगाडी सुरू. 1s2 2s2 2p6 3s2 3p6. आता ह्या ठिकाणी सुद्धा काय बघा बरं. पहिल्या शेलमध्ये जिथे जिथं 1 आहे, जिथे 2 आहे, 3 आहे, तिथले इलेक्ट्रॉन काय करू आपण? एकत्र करू. इथं 1 म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या शेलमध्ये किती आहेत? परत 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्याचं सुद्धा काय कंप्लीट आहे? ऑक्टेट. आणि हा सुद्धा काय एक नोबेल गॅस आहे आर्गॉन आणि तो पण कसा असतो? स्टेबल. आलं लक्षात. आता मला सांगा आता मॅडम तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की मॅडम आपण बघितलं होतं की पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसऱ्या शेलमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन असतात. तर तिसऱ्या शेलमध्ये मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. बरोबर आहे. पण ऑक्टेट थेरीनुसार काय म्हणते? ऑक्टेट थेरी काय म्हणते? जर समजा एखाद्या ॲटमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये म्हणजेच व्हॅलेन्स शेलमध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील, किती? 8 जरी इलेक्ट्रॉन असतील तरी तो कसा असतो? स्टेबल. त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये त्याला 18 32 25 50 असे इलेक्ट्रॉन ठेवायची गरज नाही, असं लेविस आणि कोसेलनी त्याच्या ऑक्टेट थेरीमध्ये सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं? लेविस आणि कोसेलनी त्याच्या ऑक्टेट थेरीमध्ये, जे की आपल्याला पुढे डिस्क्राईब करायची, पूर्ण डिटेल स्टडी करायची आहे. बरोबर आहे. पण त्याआधी म्हणून 2 8 ठीक आहे. नंतर इथं तिसऱ्या शेलमध्ये तुमचं बरोबर आहे किती इलेक्ट्रॉन पाहिजे होते? 18 इलेक्ट्रॉन पाहिजे होते. पण इथं किती आहेत? 8. असं लेविसनं सांगितलं की जरी या तिसऱ्या शेलमध्ये मिनिमम 8 जरी इलेक्ट्रॉन असतील, मॅक्झिमम म्हणत नाही, मॅक्झिमम 18 असतील, पण मिनिमम 8 इलेक्ट्रॉन असतील तरी तो ॲटम कसा राहतो? स्टेबल. बरोबर आहे. त्याला स्टॅबिलिटीसाठी 18 32 50 अशा इलेक्ट्रॉनची गरज नाही. 8 जरी असेल तरी तो कसा राहतो? स्टेबल. म्हणून आपण इथं काय केले? मग 8च कन्सिडर केले. तिसऱ्या शेलमध्ये सुद्धा किती आहेत मग? 8. आलं लक्षात. 2 8 8 राहील लक्षात. म्हणून आर्गॉन सुद्धा कसा असतो? स्टेबल. आता नंतर बघू आपण पोटॅशियम. आता मला सांगा पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19. आता आपली रेलगाडी सुरू करा. आता त्याच्या आधी मला सांगा 3s 3p 3p नंतर कोणतं ऑर्बिट असते? कोणतं असते? पटकन कोणतं असते? अगदी बरोबर 4s ऑर्बिट असते. चला मग 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1. 3d येईल का? नाही. काय येणार आधी? 4s येणार. ड्यू टू द n+l रूल. हायर एनर्जी, लोअर एनर्जी टू हायर एनर्जी. 3dची 4s पेक्षा एनर्जी कशी असते? जास्त असते. म्हणून आधी कोणतं ऑर्बिट येणार? 4s येणार आणि नंतर कोणतं ऑर्बिट येणार? 3d. ओके.
नंतर कॅल्शियम 1s2, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 20, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेक करत राहा. ओके, जर चेक केलं नसेल तर माझ्या सोबत ड्रॉ करत राहा. आलं लक्षात, जेणेकरून तुमचे आयडियाज काय होतील, क्लिअर होत जातील. ओके, आता बघू आपण स्कॅन्डियम. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 21, किती असतो 21. ओके, चला ड्रॉ करा मग. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 21. कसा येणार मग 4s नंतर काय असणार, आता 4s नंतर काय येणार 3d. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 नंतर काय येणार 3d. आपल्याला माहिती डी ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात 14 पर्यंत. ओके, तर मग इथे 3d काय येणार 1. मोजा 6 4 10, परत हे 6 4 10, 10 10 20 आणि 1 21. म्हणजे हे काय झालं स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर आहे. आता आपण बघू टिटॅनियमचं. कशाचं बघायचं आपल्याला टिटॅनियमचं. टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 22. चला परत 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. आता काय ना 3d2. आता तुम्हाला काहीच टेन्शन नाही 3d 14 पर्यंत. किती 3d 14. डी मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात 14. 14 येईपर्यंत तुम्हाला काही टेन्शन नाही. जोपर्यंत त्याच्या 3d मध्ये 14 इलेक्ट्रॉन येणार नाही तोपर्यंत तो कसं होणार नाही, त्याचं डीचं ऑर्बिटल कसं होणार नाही फुलफिल. बरोबर आहे. म्हणजे आपले 30 एलिमेंट होईपर्यंत 14 कंप्लीट होऊन जातात. आता आपण बघू, हे झालं सिलिकॉन पासून ते टिटॅनियम पर्यंत. कसं झालं सिलिकॉन पासून टिटॅनियम पर्यंत. आता आपण बघू त्याचा पुढचं. ओके, सॉरी माय मिस्टेक. आपल्याला माहिती डी ऑर्बिटल मध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅडम तुम्ही 14 कशी म्हणलात. बरोबर आहे, आय एम सॉरी. 14 नसतात, तिथं किती असतात मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. किती असतात डी ऑर्बिटल मध्ये, डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 10. चला एकदा काढूनच बघू. एस ऑर्बिटल मध्ये किती असतात 2, पी मध्ये किती असतात 6, डी मध्ये किती असतात 10 आणि एफ मध्ये किती असतात 14. आलं लक्षात. म्हणजे इथं किती आहे डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल मध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन भरेपर्यंत 10 इलेक्ट्रॉन भरेपर्यंत काही टेन्शन नाही. आलं लक्षात. ते एक 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 काय करत जाईल, जसं इथं एक ॲटॉमिक नंबर वाढत जाईल तसं त्याच्यामध्ये काय वाढत जाईल एक 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 एक. म्हणजे इथं 3d2 झालं, नंतर 3d 3 येईन 4 येईन 5 येईन 6 येईन कुठपर्यंत 10 पर्यंत. चला मग बघू आता पुढचा एलिमेंट. चला तर मग बघू आता पुढचे एलिमेंट. ओके, पहिल्यांदा बघायचं आता, नंतर आपण 22 पर्यंत बघितलं होतं. आता बघू आपण 23. दिसत आहे ना सगळ्यांना व्यवस्थित क्लिअर. 23 24 25 26 27 28 29 30. 23 कशाचा आहे व्हॅनेडियम, ज्याला आपण विनी डिनोट करतो. 24 क्रोमियम, 25 मॅग्नीज, 26 आयर्न, 27 कोबाल्ट, 28 निकेल, 29 कॉपर आणि 30 कोणते झिंक. आता ह्या ठिकाणी कॉपर आणि क्रोमियम कसे आहेत एक्सेप्शन. कसे आहेत एक्सेप्शन आणि काय एक्सेप्शन झाले ते आपण बघू पुढच्या म्हणजे आताच हे झाल्यानंतर लगेचच. पुढच्या लेक्चरला नाही नेणार इतक्याला. चला बघू मग. ठीक आहे, 23वा ॲटॉमिक नंबर आहे 23 व्हॅनेडियम. बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d3. बरोबर आहे. क्रोमियम एक्सेप्शन आहे, नंतर सांगते जेव्हा झिंक झालं तेव्हा. नंतर बघा मॅग्नीज. मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर किती आहे 25. चला ड्रॉ करा. रेल्वे सुरू 2s2 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d5. बघा बरं 10 एकदा 2 20 आणि 5 25. हे काय झालं मॅग्नीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तसंच बघू आता आपण आयर्नचं. आयर्नचा ॲटॉमिक नंबर किती असते 26. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d6. आपल्याला माहिती डी ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम आपण किती इलेक्ट्रॉन फिल करू शकतो 10. किती इलेक्ट्रॉन फिल करू शकतो 10. 6 पर्यंत गेलो. आता बघू कोबाल्ट. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d7. येते का बघा
27, 10 10 20 आणि 7 27. आता बघू आपण निकेल, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 28. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d8. कॉपर परत एक्सेप्शन, त्याला आपण राहू द्यायचं म्हणजे नंतर सांगणारच आहे, सध्या राहू देऊ. आता आपण बघू झिंकचं बघा काय ते 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 and 3d10. बघा 30 झाले का, 10 10 20 आणि 10 30. हे काय झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 ते 30 पर्यंत, म्हणजे हायड्रोजन पासून झिंक पर्यंतच्या सगळ्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्हाला वाटतं मॅडम सगळ्यांचे कुठं झाले, इथं 2 एक्सेप्शन आहेत. कोणते कोणते आहेत, एक तर क्रोमियम आणि दुसरं कॉपर. टू एक्सप्लेन इन डिटेल, ह्याला आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय करू, त्याच्या आजूबाजूचं थोडंसं सगळं रिकामं करू, म्हणजे जेणेकरून आपल्याला जागा भेटेल. बरोबर आहे, फक्त निकेल राहू देते, बाकी ओके. आता मला सांगा, जर क्रोमियमचं तुम्हाला जर सिम्पली वेनं जर मी तुम्हाला सांगितलं नसतं हे एक्सेप्शन आहे, तर तुम्ही असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढलं असतं, असं काढलं असतं का 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d4. ऑब्विसली तुम्ही असंच काढलं असतं. बघा बरं, 10 20 आणि 4 24. पण ह्या ठिकाणी जर मी ह्या 4s2 आणि 3d4ला जर झूम केलं आणि त्याचं जर डायग्रामॅटिक वेनं जर तुम्हाला इथं दाखवलं तर कसं दिसेल, 4s2 म्हणजे एस म्हणजे एक ऑर्बिट, एक अप आणि एक डाऊन. नंतर डी म्हणजे किती ऑर्बिट असतात, 5. 1 2 3 4 5. प्रत्येकामध्ये इथे किती आहेत, 4. बघा 1 2 3 4. हे झालं 3D आणि हे झालं काय झालं 4s. आलं लक्षात. आता मला सांगा, आपल्याला हर्ट्झ रूल सगळ्यांना माहिती. हर्ट्झ रूल मध्ये लास्टला एक पॉईंट तुम्हाला सांगितलं होता की जर एखादं ऑर्बिट कम्प्लिटली हाफ फिल्ड असेल किंवा कम्प्लिटली फुल फिल असेल तर त्यामध्ये काय असतं, त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी भेटते. म्हणजे त्याला स्टेबल होण्यासाठी कंपल्सरी फुलफिल असेल तर गरज आहे का नाही, जर ते हाफ फिल्ड असतील तरी ते कसे राहतील, कम्प्लिटली स्टेबल. आणि लक्षात, त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करते असं हर्टनी सांगितलं होतं. पण ह्या इलेक्ट्रॉनमध्ये काय होतं, इंट्रा न्यूक्लिअर रिपल्शन. काय होते, इंट्रा न्यूक्लिअर रिपल्शन. ह्या इंट्रा न्यूक्लिअर नाही, इंट्रा इलेक्ट्रॉनिक म्हणा, काय म्हणता, न्यूक्लिअर म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक. इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. इंट्रा इलेक्ट्रॉनिक रिपल्शन असल्यामुळे काय होतं, ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रॉनमध्ये काय होतं, भांडण. ते त्या ऑर्बिटलमध्ये स्टेबल राहू शकत नाही, भांडणं होते. मी राहणार की तू राहणार, मी राहणार की तू राहणार, त्याला ते एकमेकांना ते बघवत नाही. मग ते काय करते, हा जो इलेक्ट्रॉन आहे त्याला ढकलतो. काय करतो, त्याला ढकलतो. ढकलल्यामुळे काय होतं, त्या बिचाऱ्याला मग ते हुडकतं, त्याला त्याच्या घरातून त्याला बाहेर हाकलून दिलं. हे 4sचं एक ऑर्बिटल म्हणजे काय झालं, घर. 2 इलेक्ट्रॉन मिळून मिसळून राहत होते, पण एका इलेक्ट्रॉनला काय झालं, रिपल्शन. इंट्रा इलेक्ट्रॉनिक रिपल्शन झाल्यामुळे त्याला ढकललं. ढकलल्यामुळे काय झालं, हा इलेक्ट्रॉन काय करतो, असा उडून ह्या ठिकाणी जाऊन शिफ्ट होतो. काय करतो, कारण की ह्याचे डी ऑर्बिटलमध्ये एक डी सबशेलमध्ये एक ऑर्बिटल कसं असते, एम्प्टी. मग हे इलेक्ट्रॉन काय करतं, इकडे जाऊन शिफ्ट होतं. बरोबर आहे. शिफ्ट झाल्यामुळे हर्ट्झ रूलने तर आपल्याला ऑलरेडी सांगितलं, जरी ते हाफ फील्ड असतील तरी ते कसे राहतील, स्टेबल. बरोबर आहे. मग इथं जर बघितलं तर 4s सुद्धा हाफ फील्ड आहे आणि 3d सुद्धा हाफ फील्ड आहे. म्हणून आता जर मी तुम्हाला सांगितलं 4s मध्ये इलेक्ट्रॉन किती राहतील, मग 4s1 आणि 3d मध्ये इलेक्ट्रॉन किती राहतील, 3d5. आता जर त्याचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करेक्टिवली, आता हे चुकलं, बरोबर आहे. मग त्याचं करेक्टिवली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येते, 1s2 2s2 2p6 3s2 3p6. इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही त्याला. 3p6 पर्यंत काहीच नाही प्रॉब्लेम. कुठे येतोय, 4. इथं 4s1 येईल आणि 3d5. आलं लक्षात. हे काय झालं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियमचं.
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियमचं. आता आपण बघू कॉपरचं. कॉपरचं जर आपण साध्या ह्याच्यामध्ये जर काढायचं म्हणलं तर साध्या सिंपल वेने जर काढायचं, म्हणजे मी तुम्हाला एक्सेप्शन सांगितलं नसेल, तुम्ही असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढलं असतं. कॉपरचा ॲटॉमिक नंबर येतो 29, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2 अँड 3d9. कसं काढलं असतं 4s2 अँड 3d9. पण ह्या ठिकाणी परत तोच, ह्या ठिकाणी 4s जे ऑर्बिट आहे बघा, त्या दोघांमध्ये परत भांडण लागते, इंट्रा इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. ह्या ठिकाणी मला सांगा 1 2 3 4 5, इथं 9 इलेक्ट्रॉनला अरेंज करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ह्या ठिकाणी मला सांगा हा धड हाफ फील्ड पण नाहीये डी ऑर्बिटल किंवा फुल फील्ड पण नाहीये, पण ह्या ठिकाणी परत ह्या एस ऑर्बिटल मध्ये काय होते, इंट्रा इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. परत ह्या दोघांची भांडण होते. हे इलेक्ट्रॉन काय होते, इकडे जाऊन शिफ्ट होते आणि इथं परत हा हाफ फील्ड होतो आणि हा कसा होईल कम्प्लिटली फील्ड. म्हणजे तरी सुद्धा कॉपर कसा झाला स्टेबल, कारण की त्यात एस ऑर्बिट हाफ फील्ड आहे म्हणजे स्टेबलच आहे. आणि ह्या ठिकाणी डी ऑर्बिट कसा आहे फुल फील्ड, म्हणून हा सुद्धा कसा झाला स्टेबल. आलं लक्षात, कारण की आपल्याला माहिती हाफ फील्ड असेल किंवा फुल फील्ड असेल तरी तो त्याला काय प्रोव्हाइड होते, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते. आलं लक्षात. तर आता मला सांगा जर आपण त्याला रिअरेंज केलं, बरोबर आहे, रिअरेंज केलं तर त्याचं एक्झॅक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येते मग बघा. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. आता इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम आहे. इथं 4s किती राहील 1 आणि 3d किती राहील बघा, बेग बे बेंचर बेतिक्सा बेचकट बेपंचे 10, 3d 10. हे काय आहे करेक्ट त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अशा प्रकारे आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एंड झालेलं आहे. तुम्हाला जर ह्याच्यात काही डाऊट असेल तर सांगा, ओके, आपण त्याला सॉल्व करू. आता मी तुम्हाला काय करते, 2 क्वेश्चन देते, ते तुम्हाला सॉल्व करायचे आणि ग्रुपवर टाकायचे. रेडी फॉर दॅट? ओके, क्वेश्चन लिहिते, बघून घ्यायचं. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देते, ते तुम्हाला सॉल्व करायचे. बरोबर आहे. क्वेश्चन बघा, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाय युजिंग ऑर्बिटल नोटेशन अँड ऑर्बिटल डायग्रामॅटिक मेथड. काय करायचंय, ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्रामॅटिक मेथडनी मी जे दिलेले तुम्हाला एलिमेंट आहे त्याचं दोन्ही वेनं काय करायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करायचंय. आता झालं, पहिलं आहे ऑर्गॉन 18, नंतर पोटॅशियम 19, थर्ड आहे झिंक 30, नेक्स्ट सोडियम 11, नंतर काय देऊ तुम्हाला 5 मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर किती येते, मॅग्नीज 25, नंतर 6, निकेल 28, व्हॅनेडियम 23, 8, कॅल्शियम 20, 9, सल्फर 16, 10, ॲल्युमिनियम 13. ह्याच्या दोन्ही मेथडनी तुम्हाला काय करायचंय, ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्रामॅटिक मेथडनी तुम्हाला काय ड्रॉ करायचंय त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आलं लक्षात, लिहायचं आणि कंपल्सरी पोस्ट करायचं आहे. आलं लक्षात. तुमची टेस्ट घ्यायची, उद्याला तुमची टेस्ट होणार, म्हणजे शनिवारी तुमची टेस्ट होणार आहे, बरोबर आहे. टेस्ट देत असताना टेस्टचे रूल, तुम्हाला त्या टेस्टला टायमर राहील, 1 तास वेळ भेटेल. 1 तासामध्ये तुम्हाला ते क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहेत. ह्यामध्ये क्वांटम नंबर पासून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि तुमचा हा सुद्धा पॉईंट क्लिअर झालेला आहे, आयसो इलेक्ट्रॉनिक, बरोबर आहे. आयसो इलेक्ट्रिक किंवा आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय, बरोबर आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर कसा राहतो सेम, मग ते आयन्स असतील किंवा ॲटम्स, आपण त्याचे एक्झाम्पल बघितलेले आहेत, बरोबर आहे. उद्या तुमच्या
क्वांटम नंबरपासून तर कालच्या लेक्चरपर्यंतच्या सगळ्या लिंक ओपन राहतील, चेक करायचं. आपण काही लाईव्ह लेक्चर घेतलेले आहेत ते सुद्धा बघायचे आणि काय करायचं, अभ्यास करायचा. शनिवारी तुमची 10 ते 11 मध्ये टेस्ट होईल, ती सॉल्व करायची आन्सर. आणि अजून एक म्हणजे ज्याला त्या परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळाले त्याच्यासाठी असं आपण करू की ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा आपली टेस्ट होईल तेव्हा ज्या पर्सनला त्याला जास्त मार्क मिळतील त्या टेस्टमध्ये त्याच्या फॅमिलीसोबतचा एक फोटो आपल्या ग्रुपचा काय राहील आयकॉन. त्यामुळे मस्त अभ्यास करा, सॉल्व करा आणि काय करा, एक्झाम द्या. ओके, तोपर्यंत बाय. नंतर आपल्याला एक्झाम झाल्यानंतर सोमवारपासून आपल्याला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायचा आहे. त्याचं नाव आहे केमिकल बॉन्डिंग. काय म्हणतो, केमिकल बॉन्डिंग. आपण बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्टार्टिंग ॲटमचं स्ट्रक्चर बघितलं कसं तयार होते, त्यामध्ये कोणतं त्याचं स्ट्रक्चर असतात, न्यूक्लियस असते, इलेक्ट्रॉन असते, इलेक्ट्रॉन कुठं प्रेझेंट असते त्या एक्झॅक्ट ॲड्रेसपर्यंत आपण बघितलं. आता आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या ॲटमसोबत बॉन्ड फॉर्म करायचा आहे. तो एक्झॅक्ट बॉन्ड कसा फॉर्म होतो, त्यासाठी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करावं लागतं की इलेक्ट्रॉन शेअर करावं लागतं ते आपल्याला बघायचं आहे केमिकल बॉन्डिंग ह्या चॅप्टरमध्ये, जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल कसा बॉन्ड फॉर्म होतो आणि एक नवीन स्ट्रक्चर कसं तयार होते हे तुम्हाला शिकायला भेटेल. आलं लक्षात. तोपर्यंत कीप वॉचिंग, बघत राहा, अभ्यास करत राहा आणि पुढे जात जा. ओके, काही डाऊट असतात तर विचारा. तोपर्यंत बाय आणि बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम.